काल नाशिकमध्ये तिकीट वाटपावरनं झालेल्या राड्याप्रकरणी सेनेचे माजी महापौर विनायक पांडे हे थोड्याच वेळात मातोश्रीवरती पोहोचतात। आपला मुलगा आणि आपली वहिनी या दोघांनाही उमेदवारी नाकारल्यामुळे पांडे यांनी महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी 6 शिवसैनिकांवरती शस्त्रबंदी कायदाभंग प्रकरणी गुन्हेही दाखल झालाय। त्यामुळे पांडे यांना मातोश्रीवरनं बोलावणं आलंय। या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। सागर वैद्य आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे। सागर, हे प्रकरण थंडावलेलं आहे का, शांत झालेलं आहे का? ज्ञानदा, खरं तर उलट काल एबी फॉर्म वाटपानंतर खऱ्या अर्थानं शिवसेनेमध्येच आधी रणकंदन सुरू झालेलं आहे। अगदी शाखा प्रमुखापासून तर थेट माजी मंत्री बबनराव घोलप जे उपनेते आहेत शिवसेनेचे, त्यांनी थेटपणे जाहीर वक्तव्य केलेलं आहे की शिवसेनेने तिकीटं विक्री केली आणि त्याच्यामुळे मी यावेळेस निवडणुकीचा प्रचार न करता घरी बसणं पसंत करणार आहे। त्याच्यामुळे केवळ विनायक पांडे हे एकटे मातोश्रीवर गेलेत असं नाहीये, तर सर्वसामान्य शाखा प्रमुखापासून ते बबनराव घोलपांसारख्या ज्येष्ठ नेत्यापर्यंत सगळ्यांचं पाठबळ घेऊन सगळ्यांचं म्हणणं मांडायला विनायक पांडे खरं तर मातोश्रीवर गेले असं म्हटलं पाहिजे। काल ज्या पद्धतीचा राडा शिवसेनेमध्ये झाला, एबी फॉर्मच्या वाटपामध्ये गोंधळ झाला, एका प्रभागात तर एबी फॉर्म पोहोचू शकला नाही, त्याच्यामुळे 4 उमेदवार पुरस्कृत करण्याची वेळ आता शिवसेनेवर आली आहे। अनेक प्रभागांमध्ये 2 डबल टिबल लोकांना जे आहे ते एबी फॉर्म दिले गेले। या सगळ्या गोंधळामुळे शिवसेनेची पिछेहाट होऊ शकते, शिवसेनेचं राजकीय नुकसान होऊ शकतं, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती आता अजय बोरस्ते आणि त्यांच्या विरोधकांनी घेतलेली आहे। दुसरीकडे अजय बोरस्तेंनी काल स्पष्टपणे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की ज्यांना तिकीटं मिळालेली नाही ते अशा पद्धतीचे बेभान आरोप करतात, याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही। त्याच्यामुळे उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात त्याच्यावर आता अवलंबून आहे। सागर, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।